मंडळी, खरी चव तर पालेभाज्यामध्येच आहे. पालेभाज्या असल्या की कसं 2 घास जास्त जातात. शेपूची भाजी आणली होती. म्हटलं आज वेगळी डाळ टाकून भाजी बनवूया. तर यामध्ये मी डाळ वापरलेली आहे मटकीची. खरंच खूप अतिशय सुंदर लागते भाजी. आणि प्रत्येक वेळी एकच डाळ वापरण्याऐवजी त्यामध्ये जर वेगवेगळ्या डाळी आपण टाकत गेलो ना, तर भाजीसुद्धा खायला अधिक चविष्ट लागते. आणि सांगायचं म्हटलं तर मला तर पर्सनली ज्या पालेभाज्या असतात ना त्या खूप आवडतात. जसे की मेथी, पालक, शेपूची भाजी, त्याचबरोबर आंबट चुका, चवळीची भाजी. ह्या भाज्या ज्या आहेत ना ती मला खूप प्रमाणात आवडतात आणि मी नेहमी बनवत असते. तर इथे मी अगदी सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने जी शेपूची भाजी आहे ना ती बनवलेली आहे. अगोदर कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये लसूण टाकलेला आहे. लसूण छान असा परतून घेतलेला आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे काप टाकलेले आहेत. आणि जी शेपूची भाजी आहे ना कापून चिरून ठेवलेली, तर ती भाजी जी आहे ना कढईमध्ये ॲड केलेली आहे. त्याचबरोबर ही जी मटकीची डाळ आहे ना ती मी अगदी 10 ते 15 मिनिट भिजवून घेतलेली आहे. मंडळी, खरं तर भिजवलेल्या डाळीचा खूप छान असा उपयोग होतो. कारण जी भिजवलेली डाळ असते ना ती लवकर शिजली जाते 5 ते 7 मिनिटामध्ये. जर तुम्ही घाईघाईमध्ये असाल आणि तुम्हाला जर टिफिन करायचा असेल ना, तर तयारीपूर्वी आहे ना डाळ जी आहे ना कोणतीही डाळ जरी यूज करत असाल ना तर ती भिजत घाला. भिजल्यामुळे कशी डाळ जी आहे ना ती लवकर शिजली जाते आणि टिफिनची जी भाजी आहे ना तीसुद्धा लवकर बनते. तर त्यासाठी ही टिप्स मात्र नक्की वापरा. तर छान अशी भाजी जी आहे ना ती वाफवून घेतलेली आहे अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये. यानंतर शेवटी आपल्याला मीठ टाकायचे आहे यामध्ये. शेपूच्या भाजीचा जो सुगंध आहे ना तो मस्तच असा दरवळतोय. आत्ताच खाऊ खाऊशी वाटते ही भाजी. मीठ टाकून झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटभर ही भाजी परत एकदा शिजवून घ्यायची आहे. कारण मीठ टाकलं की परत एकदा भाजीला जे पाणी आहे ना ते सुटतं. त्यामुळं आपल्याला परत एकदा शिजवून घ्यायचं आहे शेपूच्या भाजीला. तुम्ही कधी कोणती भाजी मटकीची डाळ वापरून करता का हे मला कमेंट्स करून सांगा. आणि हां, शेपूची भाजी जर आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. मस्त अशी जी भाजी आहे ना ती बनवून तयार झालेली आहे. आणि त्यातली डाळ म्हणाल तर खूपच लवकर शिजली जाते. अगदी 5 ते 7 मिनिटे जे आहेत ना ते पुरेसे आहे ह्या डाळीला भिजवून घेतल्यानंतर बरं का. तर मग कोणतीही भाजी बनवण्या अगोदर डाळ जी आहे ना ती भिजवून टाका. तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल आणि तुमचा टाईमसुद्धा नक्कीच वाचेल. आणि झाली ना मंडळी तयार ही शेपूची भाजी. मस्त ज्वारीची भाकरी आणि ही गरम गरम भाजी. आहाहा!